गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सातपूरच्या दानाचा मळा परिसरात आज दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास 2 दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झालेत। यातील जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलेलं असून मृत्यू झालेल्या व्यक्ती शवविच्छेदनासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। नानाचा मळा परिसरात अरुंद रस्ता असल्यानं या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात। आज देखील अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला। सदर घटनेची माहिती सातपूर पोलिसांना समजते, त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करतात। या ठिकाणी आता 4:30च्या दरम्यान या ठिकाणी आता 2 बाईकवाले एकमेकांना ठोकले। दोघं जण ठोकल्यामुळे दोघं अनकॉन्शियस होते। त्याच्यातला एक जण जागेत ऑन दी स्पॉट गेला, एक जण जाणार होता, त्याला छातीला पंपिंग केल्यामुळे त्याने रक्ताची गुळणी फेकल्यामुळे तो वाचला। त्याला साईनाथ हॉस्पिटलला शिफ्ट केलेले आहे। त्याच्या अजून 2 जण होते, त्यांना पण लागलेले आहे। असे एकूण 4 जण होते। 3 जण साईनाथ हॉस्पिटलला शिफ्ट केले आणि एक जागेवर ऑन दी स्पॉट गेलेला आहे या पॉइंटला। आणि महानगरपालिकेला सांगण्याचं काम आहे का स्पीड ब्रेकरला खूप जास्त जरूर या ठिकाणी गतिरोधक टाकणं महानगरपालिकेला सांगण्याचं काम आहे। स्पीड ब्रेकरची खूप जास्त जरूरत आहे रोडला, खूप अतिवाहन जोरात चालत्या। कोणता स्पॉट कोणता एरिया काय सांगणार? हा नानाचा मळा हॉटेल तो रोड आहे। किती वेळापूर्वी अपघात झाला? एक अर्धा तास झाला, 4:30 वाजता। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।